बघू शकतोय की अतिवृष्टीचा परिणाम हा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं हा उजनी येथील आज एवढी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे की 550 हेक्टरपेक्षा प्लस जास्त जमीन पाण्याखाली गेलेली आहे आणि शेतकऱ्याचं जे हाताला आलेलं पीक होतं उडीद आणि मूग हे अख्खं आज पाण्याखाली आहे. सोयाबीन तर पाण्याखाली आहेच आहे, पण या शेतकऱ्याचा मोबदला जे काही नुकसान झालेलं आहे तेव्हा त्यासाठी आम्ही सरकारला वारंवार 3 दिवस झाला मागणी करतो. याची आणखीनही पंचनामे केले नाहीत. आम्हाला काल तहसीलदार साहेबांनी सांगितले की तात्काळमध्ये आम्ही पंचनामे करतो, पण आणखीनही पंचनामे कुणाचे झाले नाहीत. आमची अशी अपेक्षा आहे, आम्ही सर्वपक्षीय बाबांनी जसं म्हणले की दादांना, अजितदादांना, उपमुख्यमंत्र्यांना सांगते, बाबासाहेब पाटलांना, जसं या सर्वांना तुम्ही सांगून आपल्या मार्फत लवकरात लवकर आमची इच्छा आहे की शेतकऱ्याला त्याचा मोबदला भेटला पाहिजे आणि इतर शासनाकडनं टीम लवकरात लवकर यावी ही आमची गावकऱ्याची शेतकऱ्याची अपेक्षा आहे सर्वांकडनं. ठिकाणी नदी पात्र हा मोठा झालेला आहे, विस्ताराने मोठा झालेला आहे आणि याद्वारे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आज जो ओसंडून ही जी नदी वाहत आहे त्यामुळं येथील उजनी येथील बाजारपेठ ही बंद झालेली आहे. मार्केट पूर्ण ठप्प झालेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचंही या ठिकाणी जे त्यांचं जे दळणवळण असतं ते सुद्धा बंद झालेलं आहे. औसा तालुक्याच्या प्रशासनानं याची दखल घ्यावी, त्यांचे पंचनामे करावेत आणि यासोबत त्यांना काही आर्थिक मदत निश्चितपणे देता येईल का हे तातडीनं या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे आणि